दर्शन एकदम जवळून तुझ्या आईचा गोय. मित्रांनो फायनली मॅगी. मित्रांनो हे बघा भाई, पहिला गाडी बाद. काय मस्त व्ह्यू आहे. नमस्कार गाईज, स्वागत करतो माझ्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तर भाई आज आम्ही जात आहोत अशा ठिकाणी जिथे दुनियाची सुरुवात झालेली आहे आणि अन देखील तिथे असं बोललं जातं ते म्हणजे आपला हरिश्चंद्रगड. पण काय सगळ्यात मोठी दुविधा पाहिजे काय झाली, आमची पोरत नाही आली भाई. 9:52ची गाडी आहे आणि आता 9:50 आली का एक जण नाही आला. एवढं शिवाय पण करताना काय झालं. मित्रांनो तिथं लोकल दिसते बघा, इथं लोकल आहे गाईज. ही लोकल आहे गाईज, कसाराची लोकल आहे आणि फेंडी एक पोरगा नाही आला गाईज, एक पोरगा लिटरली. आम्ही दोघं येऊन थांबलोय बाई इथं. गाईज फायनली पोरं आले, गाईज फायनली पोरं आलेले आहेत आपली. कायशी दुःख झालं त्याला. शुट्टू पोरं बाई, सगळे शुट्टू पोरं. हे बघा गाईज, सगळे आपली पोरं इथं बसलेली आहेत. हे बघा सगळी पोरं आहेत. भेंडी एक नंबर मजा येते काय. सगळे जुन्या आठवणी बाहेर काढता येते पोर फोनमधून. तर मित्रांनो इथं बाई आपल्या पोरांना भूक लागली आहे बघा. हावरा हावरा मस्तपैकी स्वप्नीलने आणलेले चपात्या आणि खोबऱ्याची चटणी करतोय, शेंगदाण्याची चटणी आणि पोर आहे तिथे. ही ट्रेन खाली आहे गाईस. तू हे बघा. तर फायनली गाईस भैया, आता ट्रेन मध्ये कोणच नाही अख्या डब्यामध्ये. बघा आपण होता पुढे बघ आहे काय, फक्त आपली पोरं सगळी अख्ख्या डब्यामध्ये. एक कुठे गेला आणि मजा येते. बघायला पुढे काय होतं. गाईस फायनली आपण उतरलोय कसारा स्टेशनला. हे बघा बाय. आता जाणार आहे तर आपण स्वप्नीलच्या घरी. बॅग वगैरे ठेवणार डायरेक्ट गाड्यावरती गाईज. गाईज आपण बसलेलो आहे गाडीमध्ये बसलोय गाईज. आम्हाला पण नको यो घ्या हे घ्या भाई. तर आता गाईज आपण आलो चाय प्यायला. आहे बघा भाई. मित्रांनो तुम्ही तर थार बघत असाल, तर एका थारमधून आपण जाणार आहोत. आता तो बघा दीप चाललाय थारमध्ये बसायला. दीपने खोलला दरवाजा. पण चाललेलो आहे आता. हे बघा एक नंबर रस्ते. दिसत तर काय नाही पण ठीक आहे. स्वप्नील पण दिसत नाही बोलतो आईच्या गावात. खरं कोणाची कोणी थांब थांब थांब. असं वाटतं ब्लश लावलाय भेंडी. ब्लश लावलाय ब्लश. हे छोटे वर्ग नाचायला लागले. आम्हाला पण तिचा इंच मला चावला. चाकू सीने सना चिपका ले गया.
बोलू लागली आणि हसू लागली, बोलू लागली हसू लागली, बोलू लागली हसू लागली. फायनली घरी आलो आपण स्वप्नीलच्या. स्वप्नीलच्या घरी आलो भाई. आता चाय घेतलोय आम्ही भाई, एक नंबर. दूर दूर दिसतोय भाई. फायनली भाई आता आपण निघालो गडावर निघायला. आपण चढायला आहे बघा. आपली पोरं आहे तिकडे सगळीकडे. काका बोलतात भाई सोबत हरवू नका. घातलं काय भाई. कायच आपण फायनली पोचलोय पायथ्याशी गडाचे बघा. आपले रेंजर्स तयार आहे तिथे. ग्रे रेंजर्स, ब्लॅक रेंजर्स, सिल्वर रेंजर. हे आपला मेन कुठे आहे? मेन कुठे कुठे? हा आपला कायच मेन रेंजर, ब्ल्यू रेंजर भाई. सेटिंग करतो त्याला गाडीची रिटर्नची. सही येते रे व्हिडिओ भाई. एक नंबर. काय समोरचं वातावरण आहे ना, एक नंबर आहे भाई. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बदकावानी पडला आईच्या गावात. बदकावानी पडला. आईच वातावरण बघा तुम्ही. भेंडी एकच नंबर आहे. कचकी फुल. क्या हुआ भाई, क्या हुआ भाई? गायज आमच्या पोराने धबाधबा बघितला नव्हता. आता आम्ही धबाधबा बघायला आलेलो. हे बघा बी आणि यश बघा काय धबाधबाचा फोटो काढतोय. कोणता काय काय वातावरण आहे भाई, एक नंबर भाई. आता गड आहे, आपण इथं चढणार आहोत. दोन रस्ता आहे. लेट्स गो गाईज भाई. एक नंबर वातावरण झालंय. अशा प्रकारे आहे गाईज. मी आणि यार सगळ्यात मागे आहे. बाकीची पोरं पुढे गेली. काय माहित कोणती घायला लागले त्यांना. जाऊ दे जाऊ दे, एन्जॉय करू दे गाईज. दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा गाईज आपली पोरं थांबले तिथं एकदम. बस. अरे बापरे भारी आहे रे, स्वप्नीलसारखं आहे. आपली पोरं तर पुढं आहेत गाईज. मजा येते गाईज. तर गाय जाणं जरा जरा चढलो. अँड हे बघा तुम्हाला पण दाखवतो. एकच नंबर हो गाईस. पहिला गाडी बाद. हे स्वप्नील तू पटायचं नाटक कर. आपण व्हिडिओ बनवूया स्वप्नील. मित्रांनो हे बघा भाई. आता आपण इथून जातोय वरती. एक नंबर. आज खालचं काय दिसना झालंय, फुल धुका. इथं पण एका फोटोच काढूच आहे भावांना. हे बघा साईराज का. तो बघा इथून चाललंय वरती. फुल सही वातावरण भाई. वायरस तू यायला पाहिजे होतं. हो बाय. सही आहे भाई, एक नंबर. मजा येते बघा सिंगल सीडी वरती. एक नंबर. यश भाई वायरस क्या रे तू भी यार. शे भाई एक नंबर. गाजा तर सपाट वाटालेले आहे. चाललंय काय तो बघा धबा धबा. तुम्ही एक छोटासा काय बोलतो तरी ना, काय झरा झरा बघू शकता. एक नंबर. वाव पाऊस दिसतोय गाईस. एक नंबर. ऑर्डर मारतील. अच्छा काय येतोय काय जणू फुल वादळ वारा इथं चालू आहे भाई. काय मस्त वाटतंय. एकच नंबर. वा हे बघा जिथं उभा राहतो तिथं भाई लोक फोटो काढायला उभे राहतात. काय आपले बॉडी बिल्डर मागे राहिलेत.
अरे आरामात आईच्या गावात गाईज फोन बी निवडून जायचं एवढी हवा चालली आहे. एक नंबर भाई. गायजरी ते वरती एक मोर पण आहे हा बघा. या इच्छा गावात कसला पाणी पडत आहे गाईज. पडदा नाही रंगवलाय. एक नंबर आहे बघा. अरे इथं फोटोच काढतायत भेंडे भेटताय तिथं भाई. आपला भाई जमला हो चढशील ना. हा विषय आहे का येऊ बघा. एक मोर दुसऱ्या मोर सोबत मोऱ्याकडे. अरे बाप रे गाय समोर बघा एकदम एकच नंबर धबाधबा पडतोय. सही वाटते भाई. शाबाश लेट्स गो. आईचा गो मीच पडलो खाली. तर एकच नंबर सीन आहे. इथे एक वॉटरफॉल डोक्यावरती पडतोय खाली. तिकडे काही धबाधबा बघा असला भारी आहे. ही शपथ एक नंबर. एक नंबर जागा आहे मित्रांनो. तर मध्ये धबधबा सापडला पाहिजे. एक नंबर आहे. सही आहे भाई. हा चल ना भाई. एक नंबर आहे भाई वातावरण इकडं. मध्ये मध्ये धबधबे आणि फुल सेफ्टी पण आहे काय तिकडे. म्हणून यायला काय टेन्शन नाही. याचा ब्लॉक कर. हात चालतोय कुठे जा ना भावा. चालतच नाही आणि ब्लॉक कर बोलतो चाल. त्याला हरवला इच्छा का आवाज. शपथ काय जण आता मयूरच्या रेसर आपण 30% चढलेलो आहे भाई. एक नंबर व्ह्यू आहे. हे काय आपली पोरं आहेत माग थोडीशी पुढे गेली आहेत. एक नंबर व्ह्यू आहे. काय 30% चढलेलो आहे. 30% अजून 70% चढायचं आहे. बघू अजून किती लागतात आमचे. मजा येते पण काय. आमचा गाईड आहे आज आमचा. आणि ही आमची राईड राईड. बाय बाय बाय. सेम भाई. सेम चला गाईज भाई. तो धबधबा बघा. गावात गाय गायचं ते दीप चाललाय पुढे पुढे. मस्त भाई एकदम मस्त पाणी आहे. स्वच्छ आहे गाईज. डीप जाताना पुढं पुढं. अरे भेंडी इथून काय लोक वर गेले. काय विषय काय आता आपण इथून चाललोय हरिश्चंद्र मंदिरच्या दिशेने तिकडं. एक नंबर कायच वातावरण झालंय. तर मित्रांनो एकच नंबर अशी वाट आहे इथे आणि आम्ही सगळे जातोय इथून. एक नंबर फिलिंग आहे भाई. एक नंबर नाही फक्त मिस कॉल येतात. मिस कॉलचे मेसेज येत आहेत फक्त. नेटवर्क नाही येत आहे. आज फायनली आपली पोरं परत घातली आपल्याला. चालेल नुसते पुढे पुढे धावतात भेंडी गावात. काय आलं रे पडला. एकदम सही वाटते. पोरं जरा जमलीत आपली. पाणी बिणी पिणं चालू आहे इथे. इथे काहीतरी वेगळंच चालू आहे पाहिजे त्यांचं. चला गाईज भाई. पाऊस काय थांबत नाही पण मजा येते. आपण चाललोय गाईज पुढे. हो भेंडी पायऱ्या बिरे पण आहेत जराशा. आपली पब्लिक गाईज वरती थांबलेली आहे. एक नंबर मजा येते गाईज. फुल ॲडव्हेंचरस. तरी अजून 2 तास चढायचं आहे. 1 तास चढलो आम्ही आता. बघूया आता किती वेळ लागतो. हे बघा गाईज
लिफ्ट आहे फुलवरती आपली. आता अजून फोटो काढतोय वाटतं. मित्रांनो इथं बघू शकता अक्षरशः काय दिसत नाही इकडचं तिकडचं, नुसता धुका धुका काहीच. एक नंबर वाटतंय पण हा, काय पण बोला सही आहे. आर्या दमलो आपलं. इथं आले वाटतं काय फोटो काढून. काय मंदिर आहे काय? तिथं मंदिर आहे पण तिथं नाही आलाय. तिकडे मंदिर आहे. इकडे हा इथे दुखापाय तुम्हाला दिसणार नाही पण तिथे मंदिर आहे. हवं तुम्हाला तुम्ही अजून करा काहीच. चला काय चला बाय. ही ओम कुठे गेला? ओम नाही आहे इथं. नाही ओम माहित नाही कुठे गेला. साहेब गाईज काय दिसत नाही. इथे बारकसं मंदिर आहे, तिथे ते खाली मोठं मंदिर आहे आणि ते 3 पिलर ते काय ना तिथेच आहेत कुठेतरी. भाई आपण जाऊया आता तिकडे, तुम्हाला पण दाखवतो. पण जाम भारी वाटतं पावसातून यायला. येस गाईज. यो ऐका रे. हा बोल. नाही टकमकटो सारखा नाही आहे गाईज. तर फायनली आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत. हे बघा इथे आहे ते मंदिर आणि आपण इथे आहोत. एक छोटंसं बारकसं आहे मंदिर वाटतं. पाण्याचे कुंड पण आहे काय, एक नंबर वाटतंय. तर चाललोय पुढे, बघूया आपली पोरं आहे तिथे. लेट्स गो गाईज. मस्त पाऊस बिऊस पडतो, एकदम भारी वाटते हा का, मन प्रसन्न भाई. ज्योतिर्लिंग कुठे गाईज? हे मंदिर आहे आणि इथं खाली ज्योतिर्लिंग आहे भाई. एक नंबर वाटतंय भेंडी, सही आहे भाई. जे नाही आलं ते मिस केलं भाई. नंबर आहे. आपली पोरं चालले. चल ना, कोण राहिलंय मागे? नाही. तर फायनली गाईज आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या इथे. एकच नंबर वाटतंय गाईज. हे बघा मंदिर सही आहे भाई. तर वरती पण एक बारकसं मंदिर आहे आणि ते खाली काय शिवलिंग आहे. तिथे पण जाऊच. आधी इथं पाया पडतो गाईज, तुम्ही पण दर्शन घ्या. तर गाईज हा होता एंट्रन्स आपले नंदीजी. इथून आपण चाललोय आतमध्ये. तर मित्रांनो भाई, आता आपण त्या ठिकाणी जातोय ज्या ठिकाणी म्हटलं जातं ह्या दुनियेची सुरुवात झाली आहे आणि अंत देखील तिथेच होईल. सो ती जागा बघा गाईज तिथे आहे. चला चला गाईज, चला पुढे. चला तुम्हाला दाखवतो आता गाईज. तर फायनली आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे 3 पिलर. गाईज फायनली आलो खाली आपण. एकदम गारेगार आहे. अरे भाई फुल कूल कूल गाईज. एक नंबर वाटते गाईज, एक नंबर. फिलिंग फुल प्राऊड गाईज. एक नंबर वाटते गाईज. गाईज दर्शन एकदम जवळून. एकदा परत गाईज तुम्ही क्लोजअप लुक घ्या. इथं ते आपले 4 पिलर आहेत, मोठी शिवलिंग आहे. चाललोय कोकणकडच्या दिशेने. आपली पब्लिक आलेली आहे गाई, बाकीची निघते तिथून. हे बघा काय तिथं आहे मंदिर आणि आता आपण इकडं चाललोय कोकणकडच्या दिशेने. आणि भाई दिसले ना आपले बाप्पा, एक नंबर भाई. बाप्पा बघितलं की काहीच एक नंबर वाटतं. जोश होतो एक वेगळाच. आता चाललोय, बघूया. दमला काय पोरांचे जिरायला लागले इथं हळूहळू. तर स्वप्नील द आपला सेकंडरी गाईड टोपी काढणा मेल्या. आता आम्ही सध्या चाललोय असं काय असं वरती, कोकणकड्यावरती चाललोय. गाईज रिवेंज टेकन, गाईज रिवेंज टेकन. आपला टाइम आहे म्हणलं काय धागा. हे पाणी गळायला चड्डीत जाईल बघ रे. काही इथं बदला घेतलेला आहे आर्याने. मयूर काय नाही केलं, याने काय नाही केलं प्लॅन मध्ये.
आई. तर काय आमचंच होता तिघांचा. पण तुला काय त्यांनी घेतला. गायजोनो जी गार वाटते ना लय बेकार. हे बघा आपण इथून जातोय कोकण कड्याला. हेंडी काय बोलू तुम्हाला. काय गार गार पाणी आहे ना एक नंबर. हे बघा काही दगड बघा दगड. आलास काय तू कुठे रे. गायच आपण फायनली आता पोहोचणार आहोत आपल्या कोकणात म्हणजेच आपल्या कोकण कड्यावर. हे बघा आमचा गाईड चाललोय भाई. हरिश्चंद्रगडचा कोकण कडा. हरिश्चंद्रगडचा कोकण कडा. तो कोकणात येतो म्हणून कोकण कडा. असे आमचे 3 बैल माग राहिले. हा तीन बैल माग आहेत का भाई. ते कोकण कडा बघायला एकच नंबर वाटणार आहे. बघूया आता गाईस. तर गाईस आता आपण फायनली ऑफिशियली ॲट कोकण कडा. द कोकण गाईज. एकच नंबर वाटते. दिसत तर काहीच नाही आहे गाईज कोकण कड्यावरून कारण की फुल हे आहे धुकं आहे. मी पण तुम्हाला दिसत असेल पूर्ण. म्हणजे नुसता कॅमेरा बसवतो त्याच्यावरती धुकं येतंय. एक नंबर वाटते. हे बघा गाईज कोकण कडा. फायनली कोकण कड्याला आलो गाईज. फायनली कोकण कडा बघा. कायच दिसत नाही बेकार धुकं आहे का. धुक्का काय नाही गाईज. गाईज आलो तर आहे. फळ भेटायचं राहिलं. फळ आता तुम्हाला ऊन आल्याशिवाय नाही भेटणार. पावसात तुम्हाला काय दिसणार नाही. तर तुम्ही याल तर उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मध्ये या. तर बेस्ट व्ह्यू दिसेल. मी येऊन गेलेलो आहे. हवं तर तुम्हाला फोटो शेअर करेल. गाज एक नंबर वाटतं इथे वरती येऊन. काहीतरी फॅमिलीला पण कॉल केलेला आहे. हे वरती फेक भावा. आता यो फेकतोय. फेकू का. अरे ते खालीच जात नाही याचं. गाड तरतरतोय. गाईज पहिला घरी गार झालेला इथं जमला भाई. बेकार आलं गाईज. फायनली गाईज आपला कोकण कडा फिरून झालेला आहे. आणि आता आपण चाललोय मॅगी खायला. जाम गार वाटते. मध्येच अचानक पाऊस आला. जाऊया आता बघूया. रात्री काय फोटो तर एक नंबर आल्या सगळ्यांच्या का कोकण कड्याला. गार वाटतंय. हे आर्या आहेस ना. चला काय आता जाऊया मॅगी खायला. लेट्स गो. पब्लिक पण आहे आपली पुढे चालते अर्धी मागे. खाली जिरली भाई. जिरून पार झाली. आता खाली जाताना घरी जाताना गाडी भेटली नाही तर गाईच सरळ चालत जायचंय. आर्या बोलतो मी इथंच झोपतो आणि काय ते नंतरच बघतो. लेट्स गो गाईज. मित्रांनो फायनली मॅगी हे घ्या. एक नंबर. काय अशा वातावरणामध्ये मॅगी एक नंबर वाटेल. कोण राहतो खायला या मित्रांनो. फायनली काय आता मॅगी वगैरे खायला आपण चाललोय. गड उतरतोय आता आय मीन. आणि गायज एकदम थंडी वाजते. पाणी पडले बघा. आईचा गो घाबरलो ना भावा. काठी आहे ती. आता चाललोय काय आता आम्ही गड उतरतोय. लेट्सचे आता उतरायला पण किमान 2 तास तरी लागतीलच कारण की चढायला 3 तास लागले होते. 2 तास नाही, मग 2.5 तास. ठीक आहे जेवढे पण पाहिजे. हा बोलतोय हा गाईड आहे. आई काय थंडी आहे इकडे भेंडी. सध्या पाऊस पडायला लागलाय. समोर बघ खाट आहे. चाललोय काय खाली बघूया. पाऊस पण एकदम रातची काय. काय पकडलं. म्हाताऱ्याची गाठी. म्हातारीची गाठी. आम्ही चाललोय घरी. आणि भाई काय जी कुडकुडतोय ना भाई एक नंबर. लेट्स गो. इथं एक वेगळी प्रजाती सापडलेली आहे. ते बघ गावात काय माहिती काय करत होता. आईच्या गावात
मागसून पोरं आली बाई बघितला चाललोय बाई आता हळूहळू थोडा साईराज काय बोलू सायराज बोलू आईच्या गावात आय तुझ्या आईचा गोय मयूर पळाला आईच्या गावात बेंडी गेलाय आर्या 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 पडला इथं लेट्स गो गाईज गाईज फायनली आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मी ते काय नॉनव्हेज खाल्लं नाही कारण की होते काकी इकडे पोराने केकडे वगैरे खाल्लेले आहे. सिद्ध आहे बाकीची आपली पोरं घेतली आहेत हा कपडे सुकायला. हे थांब ना अशी आता आपण खालच्या दुसऱ्या रूमवर जातोय गाईज. तिथे आपण म्हणजे तिथे कोण नसतं सो तिथे कसं जरा फुल फ्रीडम असेल आपल्याला. मित्रांनो इथं गडी बाद झालेला आहे. गडी बाद झाल्या बिबच्या डोळ्याला लागले गडी बाद बेकार बेकाराला झाले गाईज मयूरची. आपण चाललोय परतीच्या प्रवासाला. हा मेल्या काय बोलतो मयूर झोप रे. प्रवासाला जात होता पण असा गाडी थांबवायची का रे बोकले. फायनली गाईज कसं बस आपण घरी पोहोचलेलो आहोत. जाम पाऊस आहे मुंबईला. तिकडं काय पाऊस नव्हता एवढा. तर आज पुरतं एवढं ठेवतो मित्रांनो. आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.